नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांना आदरांजली देण्यासाठी अभिवादन सभेचं आयोजन। आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर या संस्थेअंतर्गत असणाऱ्या शिक्षकांनी स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांना आदरांजली देण्यासाठी अभिवादन सभेचं आयोजन राजूर तालुका अकोले येथे करण्यात आलं होतं। स्वर्गीय पिचड यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडत व आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली। या प्रसंगी माजी आमदार तथा अमृतसागर दूध संघाचे चेअरमन वैभवराव पिचड, आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे सेक्रेटरी एम भवारी, संस्थेचे अध्यक्ष भरत घाणे, संस्थेचे उपाध्यक्ष सी भांगरे, कोषाध्यक्ष पांडुरंग खाडे, संचालक गणपत भांगरे, सुनील सारुक्ते, भरत घोरपडे आदींसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। संस्थेअंतर्गत राजूर, शेंडी, एकदरे, देवठाण, मान्हेरे, कोथळे, खडकी या आश्रमशाळेतील प्रातिनिधिक शिक्षकांनी आणि वारुंघुशी, राजूर व चिंचवणे या विद्यालयातील शिक्षकांनी स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांच्या कार्याचे संकलन करत अभिवादन सभेत त्यांचे सादरीकरण केलं। स्वर्गीय मधुकरराव पिचड यांचा जीवन परिचय, राजकीय कारकीर्द, जलनायक व पाणीदार नेतृत्व, संघटनात्मक कार्य, पेसा कायद्याची निर्मिती, आदिवासी समाजासाठी स्वतंत्र बजेट, आदिवासी महामंडळाची निर्मिती, शैक्षणिक योगदान, धरणांचे शिल्पकार, अकोले तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून निभावलेली भूमिका आदी विषयांना स्पर्श करत आठवणींना उजाळा दिला। स्वर्गीय मधुकररावजी पिचड यांची दरवर्षी 1 जून रोजी जन्मतिथी व 6 डिसेंबर रोजी पुण्यतिथी शाळेच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करत साजरी करण्याचे ठरले। तसेच संस्थेच्या वतीनं स्वर्गीय पिचड यांचे स्मरणार्थ क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्याचे ठरले। यावेळी राम पवार सर, उज्ज्वला वाकचौरे, शिवराज कोंडार, मीनाक्षी पाटील, अनिल नवले, राजेंद्र आंबरे, अरुण सोनवणे, गणेश मैड, विलास गोसावी सोनवणे, संचिता जाधव, वंदना घुले आदी शिक्षकांनी शाळेच्या वतीनं वरील विषयांना स्पर्श करत स्वर्गीय पिचड यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला। अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी एम भवारी हे होते। यावेळी मुख्याध्यापक कैलास तेलोरे, सौ सुरेखा खिलारी, राजेंद्र खाडे, विक्रम आरोटे, अशोक भालेराव, मारुती तातळे, प्रल्हाद नेहे, मंजुषा शेंडगे, शिवराम कोंडार, सुरेश भांगरे, मीनाक्षी पाटील, शिरीष पाबळे, ज्ञानदेव पिचड, सुखदेव बोरहाडे, सुधाम सदगीर, राजेंद्र भांगरे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर कानवडे यांनी केलं, तर आभार दत्ता जाधव यांनी मानले। त्याचे नाव होते मधुकर काशीनाथ पिचड। शिक्षणाची कोणतीही सुविधा नसताना त्यांनी BA LLB शिक्षण पूर्ण केले। तसेच आपल्या आदिवासी समाजासाठी अपुरात रचणारा कर्म सिद्धांताचा उपासक आपण शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर 2024 ला गमावला। माजी वंदनीय मधुकरराव पिचड साहेब यांनी जिल्हा परिषद पासून कामाची सुरुवात माहिती द्यायला लागली। तर आपण पाहिलं की पूर्ण जगामध्ये आदिवासी समाज आहे आणि प्रत्येक जमातीची एक वेगळी अशी संस्कृती आहे आणि अशी ही संस्कृती हा समाज जपत असतो आणि त्यांच्या या परंपरा आपल्याला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा दूरदर्शन जुन्या काळाच्या माध्यमातून ते सामाजिक शिंदे म्हणतात, ते दुसरे तिसरे कोणी नाही, तर त्यावेळेस त्यांनी वापरलेली जी भाषा होती ते म्हणतात ते काशीनाथ मास्तर होते। त्या काशीनाथ मास्तरचे 4 अपत्य होते। त्यातलं पहिलं अपत्य होतं नारायण, दुसरं अपत्य होतं भरत आणि तिसरं अपत्य मुलगी होती, तिचं नाव विमल आहे आणि त्या विमलबरोबर लक्ष्मण साबाजी म्हणतात, मी बरोबर शिकलो, आम्ही एकाच वर्गात होतो। आणि चौथं अपत्य होतं ते म्हणजे आमचे वंदनीय स्वर्गीय ज्यांच्या अभिवादन सभेसाठी आम्ही उपस्थित। महत्त्व असेल तर कशाला तर शिकूया। मला अनिवार्याने सांगावंसं वाटतं की आपल्यातले जवळजवळ 90% लोक ही शेतकऱ्याची मुले आहेत आणि शेतकरी म्हटला की हा कृषीवरती उभा असतो हे आपण सर्वजण शारीरिकपणे सांगू शकतो। शेतकऱ्याचं तन, मन आणि धन जे काय आहे
ते पाण्यापासून उगवतं असं माझ्यासाठी वाटतं. आणि हे जे काही पाणी आहे हे पाणी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या डोंगरामध्ये निसर्ग बरसत होता. आणि तुम्ही आम्ही सर्वजण आपले सर्व आदिवासी बांधव हे पाणी वाहून जाताना उघड्या डोळ्याने पाहत होतो. वर्षानुवर्ष चालत आलेली पारंपरिक चालीरीती डोक्यावरती हंडा लहानपणापासून जीवन जगत असताना त्यांचं जे शिक्षण होतं ते शिक्षण पुण्यामध्ये झालं. पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना पुण्यामध्ये त्यांना जे काही प्राध्यापक लाभले होते हे अतिशय उत्कृष्ट होते, व्यासंगी होते, खूप अभ्यास होते. असे जे प्राध्यापक होते ते म्हणजे ग.प. प्रगाढ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या साहेबांचं शिक्षण चालू होतं. साहेबांचा तेजस्वी चेहरा, साहेबांचं नेतृत्व म्हणाली हे गुण त्यांनी घेरलं आणि ग.प. प्रधान म्हणाले, साहेब तुम्ही इकडे या. तुम्हाला जर आदिवासी लोकांची सेवा करायची असेल, तुम्हाला जर आदिवासी समाजाची खरोखर पुढे न्यायचं असेल, त्यांना जर मार्गदर्शन लाभायचं असेल तर तुमच्याकडे नेतृत्व आहे. दिशा अंधारल्या होत्या, काळोख दाटला तेव्हा दिशा अंधारल्या होत्या, घनदाट जंगलातल्या वाटा त्यात हरवल्या होत्या. साहेब गेले त्या दिवशी लिहिलेली ही कविता होती. तुझ्या जन्माने येथे अस्मंत उतरला होता, एका शिक्षकाच्या उदरी नवरत्न हा जन्मला होता. अंधकारातल्या समाजाला कुठलीही नव्हती दिशा, अंधकारातल्या समाजाला कुठलीही नव्हती दिशा. तू जितलास चंदनासारखा सुगंधात मागे उडला. शिखरावरील जलाला आठवून पाहिलेस तू एकदा. छंद जडला तुला आणि उभी केली धरणांची मालिका. चिखल मातीचा समाज तू शिक्षणाने घडवलास. तू शिक्षणाने घडवलास. पाऊल वाट नव्हत्या तिथे रात्री अपरात्रीही तू पोहोचलास. तू गेलास तेव्हाही आता काळोख दाटला आहे. डोळ्यात अश्रूने सागर मांडला आहे. साहेब तुमच्या विना आता हृदयात हुंदका दाटला आहे. अशा स्वरूपाची कविता त्या ठिकाणी मी त्या दिवशी लिहिली. सुराज्य मराठी नेटवर्क करिता प्रतिनिधी विलास तुपे, राजूर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.